गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंस न लेता, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती पानासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो वीसं तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाणा प्ररूपणा आपण बघत आहोत आणि 24 ठाणाची चर्चा करताना आम्हाला त्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्या ठिकाणी आमचं मन रमतं आणि कर्म प्रकृतींच्या संबंधामध्ये जीवाचे परिणाम कसे असतात, कर्माचा उदय असला तर जीवाचे कोणते परिणाम होतात, जीव कोणते परिणाम केले तर कशा प्रकारचा कर्मबंध त्यांना होऊ शकतो, सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये तो कशा प्रकारे प्रायोग्य लब्धीमध्ये किती कर्मस्थिती बांधतो, द्विस्थानगत बंध, चतुर्थानगत बंध, या सगळ्यांची उकल आणि मीमांसा कर्णानुयोग ग्रंथामध्ये केलेली आहे. जीवाच्या सुखदुःखाचं फळ हे जरी आमच्या कर्माच्या उदयानुसार आम्हाला प्राप्त होत असलं तरी या कर्मोदयाच्या मागे मोहनीयाचं संबल असल्याशिवाय वेदनीय कर्म कार्य करू शकत नाही, ही सत्यता आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रतीतीमध्ये येते. आणि असंच आम्ही संसार अवस्थेमध्ये अशुद्ध दशेमध्ये कशा कशा प्रकारे भ्रमण केलेलं आहे आणि कोणकोणत्या परिस्थितीत आम्हाला कशा प्रकारे लाभ झाला आहे, आम्ही आहारक कधी आहोत, अनाहारक कधी असणार आहे, कधी आम्हाला किती प्राण होते, कधी किती प्राण असणार आहे, या सर्वांची मीमांसा आम्ही बघतो आहे. आणि आमचं वर्णन सुरू आहे, नरक गतीचं वर्णन सुरू आहे. प्रश्न उपस्थित केलेला आहे की नारकींच्या जीवनात आर्त ध्यान कशा प्रकारे घटित होतं. रौद्र ध्यान तर त्यांच्या जीवनात आहे, कारण हिंसा करत असताना त्यांना आनंद म्हणजे क्रूर जातीचा आनंद अशा प्रकारचा त्या ठिकाणी वाटतो. तो रौद्रानंद त्यांच्या जीवनात हिंसानंद, चौर्यानंद, चौरीचा आनंद जरी नसला तरी एक प्रकारचा आसुरी आनंद ज्याला आम्ही म्हणतो, हा आनंद त्यांच्या जीवनात आहे आणि तो रौद्र ध्यानामध्ये जातो. प्रश्न परत उपस्थित केला, आर्त ध्यान त्यांच्या जीवनात कसं घटित होतं. आर्त ध्यानाचे 4 भेद आम्ही बघितलेले आहे: इष्टवियोग, अनिष्ट संयोग, निदान आणि वेदना. तर आता त्यांच्या जीवनामध्ये इष्टवियोगच, जेव्हा त्या विक्रियांनी शस्त्रादी बनवितात आणि दुसऱ्या नारकींनी ते त्यांचं शस्त्र जर हनन करून घेतलं किंवा त्यांना ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या जीवनामध्ये इष्ट वियोगज दुःख त्या ठिकाणी होतं. किंवा देवगतीमधले जीव त्यांना संबोधन देण्यासाठी 3ऱ्या नरकामध्ये येऊ शकतात आणि त्यांना संबोधन दिल्यानंतर त्यांचा जर त्या देवाचा वियोग झाला तर ते देखील दुःख त्यांना जाणवतं. हेही त्यांच्या जीवनात इष्टवियोगज नावाचं आर्तध्यान असू शकतं. अनिष्ट संयोगज मध्ये एक नारकी जेव्हा दुसऱ्या नारकीला मारतो तेव्हा माझ्या जीवनातलं दुःख कसं दूर होईल, कशा प्रकारे मी प्रतिकार करू, कुठे मी लपू, कुठे मी सहारा घेऊ, कुठे कुणाचं शरण जाऊ, अशा प्रकारचा भाव त्यांच्या जीवनात असतो. आणि हेच आहे त्यांच्या जीवनातलं अनिष्ट संयोगज नावाचं आर्तध्यान. वेदना कशी असू शकते तर त्यांच्या याच्यामध्ये शीत उष्ण वेदना ही सांगितलीच आहे. पहिल्या 3 नरकापर्यंत शीत उष्ण वेदना आहे आणि खाली शीत वेदना त्या ठिकाणी संभवनीय आहे. किंवा
त्यांच्या शरीराला टोचलं जातं, छेद केल्या जातो, प्रहार केल्या जातो, याचेही वेदना दुःख त्यांच्या जीवनात आहे. भलाई त्यांचं शरीर वैक्रियक आहे, त्यामुळे रक्तमांस येणार नाही, पण टोचल्यानंतर होणारी जी वेदना आहे किंवा घाणीमध्ये पिल्यानंतर जी वेदना आहे, ही वेदना त्यांच्या जीवनात असणारच आहे. आणि निदान नावाचा अर्थ ध्यान की नारकींना देखील जाती स्मरणांच्या माध्यमातून भोगांची माहिती मिळू शकते आणि अशा प्रकारचे भावी भोग माझ्या जीवनात प्राप्त झाले पाहिजे असंही त्यांना वाटतं. किंवा देव जेव्हा त्यांना संबोधन द्यायला येतात त्यावेळेला देखील देवांचं ते वैभव पाहून त्यांनाही मनामध्ये असूया निर्माण होते आणि अशा प्रकारचं वैभव माझ्या जीवनात यावं हे त्यांच्या जीवनात ध्यान असू शकतं. म्हणून आर्त ध्यानही त्यांच्या जीवनात आहे आणि रौद्र ध्यान देखील त्यांच्या जीवनात आहे. म्हणजे 8 ध्यान तर सर्वसामान्य आहेत. परंतु एखादा जर सम्यक दृष्टी नारकी असेल तर मात्र पहिलं आज्ञा विजय नावाचं धर्मध्यान त्यांच्या जीवनात संभवनीय आहे. त्यांना तेच ध्यान असतं, कारण सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली की धर्मध्यान होणारच आहे. मग कोणतं ते धर्मध्यान होईल तर पहिलं आज्ञा विजय हेच धर्मध्यान त्यांच्या जीवनात असलं. बाकीचा विचार करण्यासाठी त्यांच्या अपाय विषय उपाय विषय हा संस्थान विषय हा विचार करण्याची त्यांना सवड राहत नाही, म्हणून ते ध्यान त्यांच्या जीवनात सांगितलेले नाही. म्हणून प्रश्न 20वा विचारलेला आहे की नारकी जीव भगवंतांची पूजा स्वाध्याय गुरुभक्ती आहारदान हे काहीही करू शकत नाही. ते त्यांच्या तिथे क्षेत्रज अशी अनुकूलताच नाही. त्यांना न देवांचं दर्शन घडत, न कधी त्यांना पूजेचा भाव मनात येईल. शास्त्र स्वाध्याय म्हणजे देव कुणी आले आणि संबोधन केलं तर तेवढाच काय ती देशना त्यांना मिळू शकते आणि गुरु तर त्यांच्या तिथे मिळणं अशक्य आहे. आहार देण्याची ही प्रक्रिया तिथे संभवनीय नाही. मग त्यांना धर्मध्यानाची प्राप्ती कशाच्या माध्यमातून होते. जरी भगवंतांची पूजा दर्शनादी कार्य एकांताने धर्मध्यान म्हटल्या जात नाही. एवढं आहे म्हणजेच धर्मध्यान आहे असं त्या ठिकाणी म्हटल्या जात नाही. पूजा आदी कार्य धर्मध्यान प्राप्त करणे की पूर्व भूमिका आहे. पहिल्यांदा हे पाहिजे आणि त्यानंतर ध्यानाची प्रक्रिया आहे. जसं आम्ही सामायिक म्हणतो आणि सामायिक म्हणत असताना आम्ही सामायिकाचा पाठ म्हटला. सत्वेश मैत्री पासून शास्त्राभ्यास हो, जिनगुण संपत्ती हो, मध्यम हे सगळं आम्ही म्हटलं. आमचं सामायिक झालं का? हे आमचं सामायिक नाही. सामायिक करण्याच्या आधीची आमची मनोभूमी आम्ही या पाठाच्या माध्यमातून तयार केलेली आहे आणि चिंतनासाठी बिंदू दिलेले आहे. उपसर्गाला तैरष्टम मानवम दैवम उपसर्गम सहेधुना. मी आता सामायिकाला बसणार आहे आणि या सामायिकाच्या काळामध्ये जर माझ्यावर असा उपसर्ग आला तर तो मी सहन करेन. ही प्रतिज्ञा सामायिकाच्या पूर्वीची भूमिका आमची तिथे सांगितलेली आहे की मी कसा आहे, मला चिंतन करायचं कसं आहे. तर एको मे शाश्वतश्चात्मा ज्ञान दर्शन लक्षणा शेषा बहिर्भवा भावा सर्वे संयोग लक्षणा. ही आमची मनोभूमी असणार आहे आणि या मनोभूमीशी जेव्हा आम्ही एक रूपतेला प्राप्त होऊ आणि निर्विकल्पकता आमच्या जीवनात येईल, ती भूमिका आमची सामायिकाची आहे. जोपर्यंत शब्द आमच्या ओठात आहे पोटात आहे तोपर्यंत ती सामायिकाची पूर्व बैठक आहे. सामायिक प्राप्त व्हावं यासाठी आमची केलेली ती तयारी आहे. पण प्रत्यक्षामध्ये सामायिक जे आहे ते आत्मा ज्ञानामध्ये तल्लीन होऊन एकाकार होणे हे सामायिक आहे. त्यावेळेला शब्द विराम पावलेले आहे. त्याप्रमाणे
ध्यान देखील आम्ही म्हणतो देवपूजा करतो आहे, ध्यान ते नाही. ही सगळी ध्यानाची पूर्वपीठिका आहे. आणि जेव्हा आम्ही या भूमिकेतून वरच्या भूमिकेत जाऊ, एकाग्रतेने आम्ही आत्मस्वरूपामध्ये तल्लीन राहू, ते आमच्या जीवनातलं ध्यान असणार आहे. म्हणून ध्यान ही वरची भूमिका आहे आणि त्यासाठी अनुकूल असलेली क्रिया ही आमची पार्श्वभूमी आहे. आम्ही पार्श्वभूमीलाच आमचं कार्य मानून बसतो. थोडा आम्हाला फरक करायचा आहे. म्हणून ही पूर्व भूमिका है। इन सब कार्यों को करते हुए भी मिथ्या दृष्टि जीव के धर्म ध्यान नहीं होता। सम्यक दृष्टि नारकी के जो जिनेन्द्र भगवान ने सच्चे देव शास्त्र गुरु तत्व द्रव्य मोक्ष मार्ग आदि का स्वरूप बताया है वही सच्चा है और उसी से मेरा कल्याण अर्थात मुझे शाश्वत सच्चे सुख की प्राप्ति हो सकती है। इस प्रकार की श्रद्धा म्हणजे आज्ञा सम्यक्त्व जिथे आहे तेच नारकी जीवांचं आज्ञा विजय धर्मध्यान असणार आहे। म्हणून त्याही ठिकाणी धर्मध्यान नक्की आहे, पण बाकीची धर्मध्यान तिथे राहत नाही, कारण त्यांना तेवढी स्थिरता नाही, व्यग्रता सतत जीवनात आहे। म्हणून पहिली भूमिका त्यांची धर्मध्यानाची आहे। आता प्रश्न आहे की नारकी जीवांना आश्रवाचे किती प्रत्यय असतात? 57 तऱ्हेचा आश्रव सांगितलेला आहे आणि आम्हाला विवक्षा लावून प्रत्यय सांगावे लागणार आहे। पहिल्या गुणस्थानात किती, दुसऱ्यात किती, तिसऱ्यात किती आणि चौथ्यात किती, या अनुषंगाने याचं उत्तर अपेक्षित असणार आहे। सॉरी, सम्यक दृष्टी विचारलेला आहे, त्यामुळे चौथ्या गुणस्थानात आपल्याला चौथ्याच लावायचं आहे। चौथ्यामध्ये नारकी जीवांना किती आश्रवाचे प्रत्यय असतील? 12 अविरती आहे, 12 अविरती आहे, 19 कशा आहे आणि योग 9 ना की 10 तसे 11 पण लावलेले आहे। सामान्य नारकी घेतला निवृत्त पर्याप्त अवस्थेपासून विग्रह गतीपासून तर 11, अन्यथा एक कमी कारमान काय योग कमी करून मिश्र किंवा 9 अशा तऱ्हेचे म्हणून 11 योग लावलेले आहे। औदारिक द्विक आणि आहारक द्विक शिवाय 11 योग किंवा दुसऱ्या आदी नरकात आणि पुढच्या नरकांमध्ये वैक्रियक मिश्र आणि कारमान काय योग संबंधी आश्रव काढून टाकायचा, तर दुसऱ्या नरकापासून त्या ठिकाणी 40 प्रत्यय लावलेले आहे। आता तिर्यंच गतीचं कोष्टक आपण बघणार आहोत। नरक गती समजलेली असावी आणि यावर कुणाच्या मनामध्ये काही प्रश्नही असेल नरक गती संबंधी तर विचारू शकता। काही थोडासा त्रास देते मी। नरक गतीमध्ये सासाधन सम्यक्त्व सम्यक्त्व असते का? गुणस्थान सॉरी साधारण नरक गतीतील जीवांना सासाधन गुणस्थान असू शकतं। फक्त इथे जर मरण झालं तर तो मात्र सासाधन मध्ये जर मेला तर तो नरकात जात नाही। पण नरक गतीमध्ये पहिल्यांदा त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व समजा प्राप्त झालं आणि प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त झालं म्हणजे काय, कोणत्या अनंतानुबंधी गेलं की मिथ्यात्वच गेलं फक्त? नाही, सगळे गेले, 5ही प्रकृती गेल्या, अनंतानुबंधीच्या 4 आणि मिथ्यात्व या 5ही प्रकृती गेल्यावरच सम्यक दर्शन होते। एकटी अनंतानुबंधी गेली तरीही होत नाही आणि नुसतं मिथ्यात्व पण जात नाही, ते 5ही प्रकृती सोबत जातात। म्हणून पहिल्यांदा तर याच्या जीवनात 5 प्रकृती आहे, 5 प्रकृतींचा हा उपशम करतो पहिल्यांदा। म्हणजे सगळ्यात प्रथम याला सम्यक दर्शन जे होतं ते औपशमिक सम्यक दर्शन होतं। थोडं यावर बोलते मी, थोडं डिटेलही सांगते।
की सगळ्यात पहिल्यांदा अनादि मिथ्या दृष्टीला प्रथमोपशम सम्यक्त्वच होतं. प्रथमोपशम. प्रथमोपशम हा त्याच्या सत्तेमध्ये मिथ्यात्व एकटच असतं हा आणि अनंतानुबंधी असते. हा आता त्याला क्रमाक्रमाने हा तो प्रथमतः क्षयोक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोग्य लब्धी आणि करण लब्धी करण या लब्धी. 5 लब्धी करतो. हा 5 लब्धी केल्यानंतर 5वी जी करण लब्धी आहे याचे हा 3 भाग आहे. हो. अधःकरण, अपूर्वकरण अपूर्वकरण आणि वृत्तीकरण. आणि अनिवृत्तीकरण. हो अनिवृत्तीकरण जसं परिणाम त्याचे सुरू झाले, अनिवृत्तीकरण परिणामामध्ये त्यांनी त्याच्या जवळ असलेलं जे मिथ्यात्व आहे, जे हा त्यावेळेला उदयात येऊ शकण्याची संभावना आहे, हो त्या मिथ्यात्वाला पहिल्यांदा भोगून टाकलं, ज्याला म्हणतात अधस्थन स्थितीत टाकणं अच्छा किंवा नंतर भोगण्या योग्य करणं, की त्याला अच्छा उत्कर्षण केलं हा आणि हो उत्कर्षण करून ते द्रव्य वर टाकलं, हो मिथ्यात्वाचं द्रव्य. हो आणि या अशा तऱ्हेने एक अंतर्मुहूर्त पर्यंत हा मिथ्यात्व कर्माचा उदय राहणार नाही हो असं अंतर पाडलं. हो अंतर पाडलं. हो जसं एखाद्या वेळेला आम्हाला 1 तासासाठी वेळ काढायचा आहे, तर हो आम्ही काय करतो, त्या 1 तासात आमचे जे कोणते कामं असेल ते आधी उरकून टाकतो किंवा हो आम्ही नंतर नंतर करतो ते कामं. आणि हो 1 तासपर्यंत आम्ही सक्त ताकीद देतो, मला कोणी डिस्टर्ब करू नका. हो त्याप्रमाणे एक अंतर्मुहूर्त कालपर्यंत आता तिथे मिथ्यात्व उदयात येणार नाही अशा हो प्रकारे अंतर पाडलं. याला म्हणायचं प्रशस्त उपशम केला. हो मिथ्यात्वाचा प्रशस्त उपशम केला. हो ठीक आहे. पण हो अनंतानुबंधी तिथे आहेतच. हो तर अनंतानुबंधीचाही उदय आला तरी आमचं सम्यक्त्व टिकत नाही. हो त्यामुळे आम्हाला अनंतानुबंधीचा उदय पण नको आहे. हो मग या अनंतानुबंधीचा अनंतानुबंधी रूपाने उदय येणार नाही अशा प्रकारे त्याचं संक्रमण केलं, ज्याला स्त्रीबुक संक्रमण म्हणतात. हा म्हणजे जी हो प्रक्रिया अनंतानुबंधी रूपाने उदयात न येता हो अप्रत्याख्यानादी रूपाने परिणत होऊन उदयात आली, अशा तऱ्हेने केल्यामुळे त्या अंतर्मुहूर्त कालामध्ये आता मिथ्यात्वाचा एकही निषेक नाही. हो मिथ्यात्व कर्माचा उदय नाही. हो उदय नसल्यामुळे मिथ्यात्व भाव नाही. मग काय झालं, त्याच्या जीवनात सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. आणि हे कोणतं सम्यक्त्व झालं, तर प्रथमोपशम सम्यक्त्व झालं. आता क्लिअर झालं माझं. आता हो ठीक आहे. प्रथमोपशम सम्यक्त्व त्याचं झालं. हो आता हा जीव समजा 7 नरकापैकी कोणत्याही नरकात आहे, तर हा कोणत्याही नरकामध्ये त्याला अशा प्रकारचं प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकतं. होऊ शकतं त्याला. आता झालं काय, मिथ्यात्वाचा तर त्यांनी अंतर्करण रूप उपशम केला होता, पण हो अनंतानुबंधी तिथल्या तिथे त्यांनी डायव्हर्ट केली होती, ती येणार नाही असं पाहिलं होतं. पण हो अनंतानुबंधी मध्ये जर समजा थोडासा काळ शिल्लक राहिलेला आहे अंतर्करणाचा अजूनही, म्हणजे एक समय किंवा 6 अवली एवढा हो काळ अजून तो अनुभव घेऊ शकत होता आत्म्याचा. परंतु अनंतानुबंधीचा उदय आता अनंतानुबंधी रूपाने आला. हा त्याबरोबर याचं गुणस्थान सासाधन झालं. हो इथे हो सासाधन मध्ये कसं आहे, मिथ्यात्वाचा उदय नाही आहे. हा मिथ्यात्वाचा उदय नाही आहे, पण हा अनंतानुबंधीचा उदय आहे. आणि ते गुणस्थान आहे सासाधन गुणस्थान. ठीक आहे. म्हणून हो नरकामध्ये प्रथमोपशम सम्यक्त्वापासून तो जर समजा च्युत झाला तर तो सासाधन गुणस्थानामध्ये येऊ शकतो. 7ही नरकामध्ये हे दुसरं गुणस्थान होऊ शकतं. 3रं पण गुणस्थान 7ही नरकात होऊ शकतं आणि 4थं पण गुणस्थान 7ही नरकात होतं. फक्त 4थं गुणस्थान होताना पहिल्याच नरकात क्षायिक सम्यक्त्व राहील आणि बाकीच्या नरकांमध्ये प्रथमोपशम किंवा क्षायोपक्षमिक सम्यक्त्व राहील.
धन्यवाद. हो, धन्यवाद धन्यवाद. आता आपल्याला तिर्यंच्या गतीकडे वळायचं आहे. तर तिर्यंच्या गती आपण व्याख्या बघितलेल्या आहे. आणि या भूमितलावावर मनुष्य सोडून जितके काही प्राणी आहे, देवनारकी सोडून द्या, ते आम्हाला दिसतच नाही, पण पृथ्वी तलावावर जितके काही प्राणी आहे ते एकेंद्रियापासून सगळे हे तिर्यंच्या गतीतील जीव आहेत. त्यांची तिर्यंच्या गती असते. मनाची कुटिलता ज्या ठिकाणी प्राबल्याने असते ती तिर्यंच्या गती असते. आणि जर एखादा जीव अशा प्रकारे कुटिलता पूर्ण परिणाम करत असेल तर तो आगामी भवामध्ये देखील तिर्यंच्या आयुचा बंध करतो. आता या तिर्यंच्या जीवांची गती कोणती आहे? गती माहिती आहे? तिर्यंच्या गती त्यांची राहणार आहे. त्यांना इंद्रिय किती असतात? दुसरा प्रश्न. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत सगळेच इंद्रिय राहतील त्यांना, म्हणून एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे. काय कोणतं राहील त्यांचं? षटकाय म्हणजे पाच स्थावर कायिक पण राहतील आणि त्रसकायिक पण राहतील. आता योगा संबंधी विचार करायचा आहे. मॅक्झिमम योग किती राहतील? संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच्यांना मॅक्झिमम योग किती राहतील? आहारक द्विक आणि वैक्रिक सोडून 4 सोडून म्हणजे 11. हा, आहारक द्विक आणि वैक्रियक द्विक हे 4 कमी होईल, कारण आहारक द्विक त्यांना होऊ शकत नाही, मुनींना होते म्हणून, आणि वैक्रियक द्विक पण त्यांना होऊ शकत नाही, देवनारकींना होते म्हणून. म्हणून संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक जीवांना अशा प्रकारे 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 3 कायेचे योग राहतील. आता प्रश्न, एकेंद्रिय तिर्यंच्या आहे, एकेंद्रिय जीव आहे तिर्यंच्या गतीचा, त्याला किती योग राहतील? त्याच्यात मनाचे 2 आणि वचनाचे 2 राहतील. एकेंद्रिय जीव आहे, एकेंद्रिय जीव आहे ना. तो मनाचे नाही राहणार, उभय नाही, पण तेही नाही राहणार. मग फक्त त्यांना फक्त औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमाण 3च योग राहतील त्यांना. औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमाण. कारण त्यांना वचन असत नाही म्हणून वचनाचे नाही, मन नाही म्हणून मनाचे पण नाही, म्हणून 3 योग राहतील. आता यालाच रिलेटेड प्रश्न, तो जीव एकेंद्रिय पर्याप्तक असेल तर त्याला किती योग राहतील? एकेंद्रिय फक्त एकटा औदारिक काय योग राहील? म्हणजे ते सतत जितका वेळपर्यंत त्यांचं आयु असेल तितका वेळपर्यंत ते फक्त औदारिक काय योगाच्या माध्यमातून कर्म आणि नो कर्म वर्गणा ग्रहण करतील. योगाचं कार्य काय आहे? कर्म वर्गणा आणि नो कर्म वर्गणा ग्रहण करणं. आता पृथ्वी कायिकाचं आयुष्य 22,000 वर्ष सांगितलेले आहे, आणि हे पृथ्वी कायिक जीव कसे आहे? पर्याप्त काय आता, आणि त्यांना समजा तितकं त्यांचं आयुष्य आहे तर तेवढ्या आयुष्यभर ते कर्म ग्रहण करण्याची प्रक्रिया औदारिक काय योगाच्या माध्यमातून करतील. 8 कर्माचं ग्रहण किंवा 7 कर्मांचं ग्रहण. 7 कर्मांचं ग्रहण तर त्यांनाही निरंतर आहे, आयुबंधाचा काळ सोडा. आणि कारमाण काय योग कधी राहील त्यांना? जेव्हा ते जन्म घेतात त्यावेळेला कारमाण काय योग राहू शकतो, किंवा बाकीच्या वेळेला फक्त औदारिक काय योग त्यांना राहील. म्हणजे मिश्र अवस्था संपली की औदारिक काय योग सुरू होईल, तर तो एवढा काळपर्यंत त्यांच्या जीवनात त्यांना राहू शकतो. कर्माचं ग्रहण करतील आणि नो कर्म वर्गणा पण ग्रहण करतील. पृथ्वी काही जीवांना नो कर्म वर्गणांचं ग्रहण आहे का? नाही. हो. पृथ्वी नाही. पृथ्वी कायिक जीव आहे, जलकायिक जीव आहे,
वायुकायिक जीव आहे. काय वाटतं तुम्हाला? नो कर्म वर्गणांचं ग्रहण आहे का त्या ठिकाणी? होय. नाही हं? नाही अ, त्यांना शरीर आहे की नाही आहे? आहे हं? आहे शरीर आहे. हो शरीर जर आहे तर नो कर्म वर्गणांचं ग्रहण आहे. आणि आपण पाहिलं की 3च समय मॅक्झिमम तो जीव अनारक असू शकतो, है ना. बाकीच्या समयात तो जीव संसार अवस्थेत सर्वत्र आहारकच आहे. आठवला नियम की मॅक्झिमम कार्माण काय योगामध्ये जीव फक्त अनारक असतो. आणि जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत नो कर्म वर्गणांचं ग्रहण सुरूच आहे. त्यांचं पृथ्वी हेच ज्यांचं शरीर आहे, औदारिक शरीर आहे, ते औदारिक शरीराच्या माध्यमातून निरंतर 7 कर्मांचा बंध त्यांना होतो आहे. 8 कर्मांचा उदय त्यांना सुरू आहे. आणि नो कर्म वर्गणांचं ग्रहण, शरीर नाम कर्माचं ग्रहण, औदारिक शरीर नाम कर्माच्या माध्यमातून ती वर्गणा पण ते ग्रहण करतात आहे. ठीक आहे, क्लिअर. म्हणजे जलकायिक जीवांना पण शरीर आहे, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक, सगळ्यांना. त्यामुळे सगळे जीव औदारिक काय योगाच्या माध्यमातून कर्म आणि नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतात. क्लिअर. नंतर आता 3 इंद्रियवाला जीव आहे, तर त्याला किती योग राहतील? तिर्यंच्या गतीतील 3 इंद्रियवाला जीव आहे. 3च. 3 3. कोणते? 3 इंद्रियवाला जीव कोणते राहील त्यांना योग? औदारिक मिश्र औदारिक काय हं? औदारिक, औदारिक मिश्र, कार्बन कारमाण वचन योग आणि वचन योग राहिली, अनुभव वचन योग राहील. वचन योग राहील ना त्यांना. हा, अनुभय वचन योग राहील. हा. म्हणून त्यांना मनाचे 4 राहणार नाही, वचनाचे 3 नाही राहणार, सत्य असत्य उभय नाही राहणार. अनुभय वचन योग त्यांना आहे. आणि कायेचे 3, औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमाण. जर आम्ही परत या ठिकाणी पर्याप्तक आणि अपर्याप्तक अशी विवक्षा लावली तर औदारिक मिश्र आणि कारमाण काढून टाकायचं. आणि मग त्यांना आयुष्यभर 2 योग राहतील, एक औदारिक काय योग आणि एक अनुभय वचन योग. कधी अनुभय वचन योगाच्या माध्यमातून ते कर्मग्रहणाची प्रक्रिया करतील, तर कधी औदारिक काय योगाच्या माध्यमातून ते कर्मग्रहणाची प्रक्रिया करतील. 3 इंद्रिय जीवाचं उत्कृष्ट आयुष्य मला वाटते किती सांगितलेलं आहे 3 इंद्रिय जीवाचं, आठवतं? नाही. विंचू आहे आणि विंचूचं आयुष्य उत्कृष्ट आहे. आणि तेवढ्या काळपर्यंत ते एक तर अनुभय वचन योगानी किंवा औदारिक काय योगानी कर्म आणि नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतात. हे त्या ठिकाणी बारीक लक्षात ठेवायचं. आता पुढचं, एकेंद्रियापैकी 4 यांना धातू शब्द आलेला आहे. काय एकेंद्रिय जीवांना काय? म्हणजे 5 जे प्रकार आहेत की नाही, म्हणजे स्थावर कायिकाचे 5 जे हो भेद आहेत, हो तर हो त्याच्यापैकी 4 जीवा म्हणजे 4 भेदांना धातू शब्द आलेला आहे. तर तो कशासाठी आलेला आहे? तो म्हणजे का बरं त्यांना धातू म्हटलं आणि पृथ्वी 4 कायिकांना इंद्रिय नाही? हो का? 4 इंद्रिय कशात नाही, वाचलं? 4 अग्निकायिक, 4 वायुकायिक. कायिक ना? हो. हा, तर त्यांना धातू शब्द आलेला आहे. हो का? हा, आम्हालाही नाही हे वाचण्यात. हा, कशामध्ये वाचलंय? पंचास्तिकामध्ये. हो का? तर ते धातूचं मला हे सत्व. त्याचं असं म्हणजे हे नाही केलेलं आहे की बा का धातू म्हटलंय त्याला, तर ते नाही आलेलं त्याच्यात, म्हणून मी सहज तुम्हाला विचारला, आता हा विषय आला. नाही, हे माहिती, हे माझ्या लक्षातही तर नाही मी अजून. तुम्हाला हे पण करील, त्यांना तो टाकील ते त्याच्यावर काय दिलेलं आहे ते हो उद्या वगैरे हो व्हॉट्सअप. हो, हो ठीक आहे. त्याला सत्व म्हटलेलं आहे काही ठिकाणी, काही नाही, ठिकाणी त्यांना धातू जीव म्हटलेला आहे, असं म्हटलेलं आहे. पण हे तर माझ्या त्याचा म्हणजे वाचलंय खुलासा नाही पंचास्तिक केला. आहे. हा खुलासा नाही केला त्याचा की धातू का म्हटलं, फक्त हा धातू हा शब्द आलेला आहे. हो का? हा, ते वाच पाहावं लागेल.
नंतर ठीक आहे, वेद. मी टाकेन तुम्हाला ते नंतर. हो हा हो टाका तुम्ही. हो. तिर्यंच्या गतीवाल्यांना वेद किती राहतील? नपुंसक वेद एक. नपुंसक. मी राहील ना. हो तिन्ही राहील. हे पहा परत लावायचं. असंज्ञी जीवांपर्यंत नियमपूर्वक एकच वेद आहे नपुंसक वेद असंज्ञी पर्यंत. पण संज्ञी पंचेंद्रियांना मात्र तीनही वेद संभवनीय आहे. म्हणून असंज्ञी. आणि परत ते या ठिकाणी परत विवक्षा लावली कोणती? भोगभूमीची. तर भोगभूमीमध्ये सगळे जीव पंचेंद्रिय संज्ञीच आहे. तिथे स्त्री आणि पुरुष हे दोनच वेद राहतील भोगभूमी स्त्रियांच्यांना. कर्मभूमीची अपेक्षा लावली तर मात्र तीनही वेद राहतील आणि असंज्ञीपर्यंत एक नपुंसक वेद राहील. नंतर कषाय किती राहतील? सामान्य कथन कषायांचं. कशा सगळेच राहील. सगळे कषाय राहतील. 16 कषाय आणि 9 कषाय सगळे 25ही कषाय राहतील. परत विवक्षा लावली गुणस्थानाच्या नुसार. तर कषायांमध्ये परत कमी अधिक करायचं. पहिल्या गुणस्थानामध्ये असंज्ञी जीवांपर्यंत सर्व कषाय. 2 कषाय कमी करायचे. 9 कषाय 2 23 लावायचे. 2 वेद कमी करायचे. संज्ञी पर्यंत लावले तर. संज्ञी मिथ्या दृष्टी लावले तर 25ही लावायचे. आसादन मध्ये गेले तरीही 25 लावायचे. मिश्र मध्ये परत अनंतानुबंधी कमी करायचे. आणि चौथ्या गुणस्थानात अनंतानुबंधी कमी. उद्याला पुढचं प्रकरण पाहू आपण. यावर काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है. वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.